काय करणार आहात सर तुम्ही पहिला पदार्थ? मी ह्याला आपण एक छान नाव सुचलंय मला. त्याला आपण 7 notes विथ मिक्स हर्ब्स असं म्हणूया. क्या बात आहे. काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला पॅन घेतलंय, त्याच्यामध्ये आपण ऑलिव्ह ऑइल टाकायचंय. ओके. हे मिनिमम ह्या सगळ्या भाज्यांना पुरेल इतपत मी ऑइल टाकतोय. लसणाची पेस्ट जी आपण करून ठेवलेली आहे, लसूण पेस्ट, ती टाकायची. ऑइल गरम व्हायला लागेल तेला? नाही, गरज नाही. कारण काय, ऑइल पटकन करणार तर जास्त जर गरम झालं ना ऑइल तर ही लसणाची पेस्ट करपते आणि मग ती त्याची मजा नाही. बरोबर. लसूण आपण हवा तेवढा घालावा. लसूण पण उत्तम तब्येतीला, रोज लसूण खाल्ला तरी चालतो. भरपूर लसूण घालूया आपण. हा थोडासा फार त्याला खरपूस वगैरे करू द्यायचं नाही, कारण मी म्हणत असं की ते बराच वेळ परतायचंय. बरोबर. आणि आता आपण ज्या न उकडलेल्या भाज्या आहेत त्या आधी टाकायच्या, कारण उकडलेल्या भाज्या आधी टाकल्या तर त्या अजून जास्त शिजतील. बरोबर. म्हणून ज्या कच्च्या भाज्या आपण ठेवल्यात त्या भाज्या आपण उदाहरणार्थ आता आपण सिमला मिरची, 3 सिमला मिरची आहेत. ओके. आपण बरोबर हो लाल घालूया. आता आपण ह्याच्यामध्ये ज्या ह्या 3 भाज्यात आपण त्या झुकिनी आपण घालायची विसरलो, जी शिजलेली नाहीये. बरोबर. त्यामुळे तीही घालायला पाहिजे. ओके. झुकिनी ह्या सगळ्या आता आपल्या भाज्या झालेल्या आहेत. आता आपण उरलेल्या भाज्या पण टाकू शकतो. बरं. बेबी कॉर्न आहे, फ्लॉवर आहे, फरसबी आहे. बेबी कॉर्न घालूया? हो, बेबी कॉर्न घालूया. पुरे? बस 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 बस. हे पण आता ह्या नुसत्या शिजवून घेतल्यात, त्या थोड्याशा तेलावर आता फ्राय होतील. बरं. वा. आता उरलेले आपण टाकूया. आपण फ्लॉवर टाकूया. टाक ना. बस 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 बस. हे जरा त्यांनी. आता आपण सगळं टाकलेलं. एकच गाजर आपण टाकायला राहिलं. त्याची मी जरा एक स्पेशली आमचे शेजारी आहेत एक अनिल खांडेकर म्हणून, त्यांनी ही खास वेव्ह नाईफ म्हणतात त्याला. ही वेव्ह, ह्याला वेव्ह आहे त्याच्या. पण त्याच्यामुळे आपण जर ह्या नाईफनी जर गाजर कापलं तर त्याला एक वेगळा शेप येतो. उदाहरणार्थ आता आपण कापून बघूया ते कसं दिसतं. अशी सरळ करायची की त्याला हा बघ, हा असा शेप येतो. आता हा दोन्ही साईडनी शेप येणार त्याला. बरोबर. पण आता हे किती वेळ आपल्याला सॉटे करायचं सर? झालंय. आता आपण बरचसं यातलं सगळ्या भाज्या आधी ज्या कच्च्या होत्या आधी टाकल्या असल्यामुळे बरोबर आपलं बरचसं काम झालेलं आहे. ठीक आहे, आपण एक काम करूयात ना, आता हे असंच ठेवूयात आणि आपण जरा गाण्याकडे बोलूयात. तुम्ही किशोर कुमारांचे तुम्ही फॅन म्हणत नाही की स्वतःला तुम्ही भक्त म्हणवता किशोर कुमारांचे, आणि मग आम्हाला या ठिकाणी तुमच्याकडनं किशोरदांचं एक काहीतरी ऐकायला फार आवडतं. एवढी गाणी आहेत. आणि पण मी 2 गाण्याची तुला झलक पटकन आहे. प्लीज सर, प्लीज. फिर वही रात है, फिर वही रात है ख्वाब की, रात भर ख्वाब में देखा करेंगे तुम्हें, फिर वही रात है. वा वा वा. आणि सर तुम्ही 2 गाणी म्हणाला होता. दुसरा सुरमा मेरा निराला, आंखों में जिसने डाला, जीवन हुआ उजाला, वो है कोई नजर वाला, वो है कोई नजर वाला. ब्रुम 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 होलेला सुरमली, होलेला सुरमली, ओरी टिरडिरडी युडुरुडुडू. क्या बात है. वा. सर आता हे सॉते व्यवस्थित झालंय? हो, आता एकदम मस्त झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये फरसबी टाकायला विसरलो, ती पण टाकूया. ही फरसबी पण थोडीशी घालू. ही ऑलरेडी शिजलेलीच आहे, त्याच्यामुळे ही फक्त थोडीशी सॉते झाल्यानंतर चालणार आहे. बरं. पुढे काय करायचं सर आपल्याला? बस आता काय नाही, आपण सगळं झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आधी मीठ टाकूया. ओके. थोडंसं टाकायचं राहिलं आपलं मीठ पण. पुढे काय लागणार आहे सर? बस आता आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये हर्ब घालायचे. त्याची जी चव आहे तीच ह्या भाजीची चव. म्हणजे थोडीशी ब्लांड आहे भाजी असं म्हणायला हरकत नाही. खूप ब्लांड वाटत असली तर आपण चिली फ्लेक्स वरनं टाकू शकतो. पण ह्या मिक्स हर्ब्स मध्ये पण थोडा तिखटपणा असतो. मिक्स असल्यामुळे. नुसतं ओरिगॅनो असलं तर नसतं. हा, ते सेलरी, पार्सली आणि बेसिल याचा एक वास येतो. हा फक्त आपण तुकडे करून वरून त्याला टाकून दिली सेलरीची चालणार. बरं सर, मी काय म्हणतो, मगाशी तुम्ही साहित्य सांगताना म्हणालात की बटर आणि चीज हे ऑप्शनल आहे, पण ते आजच्या दिवसापर्यंत ऑप्शनल नको ठेवूया का? हरकत नाही. आणि खाताना मला कसं असं मज्जा येईल जरा. बटर टाकलेलं आहे माझ्या आग्रहाखातर. आणि चीजची तुझी फरमाईश पूर्ण करूया, पण त्याच्याकरता असं करू की ह्याच्यात घालून ते सगळं वितळेल आणि मग त्याची सगळ्या भाजीची कलर आणि त्याचे लस्टर आहे ना ते जाईल. त्याच्याऐवजी चीज आपण डिश मध्ये भाजी काढू आणि त्याच्यावर असं छान ठेवू, अजून मज्जा येईल. फॅन्टास्टिक. वा. ही अशी कलरफुल रेसिपी तयार झालेली आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. 7 notes विथ मिक्स हर्ब्स साठी लागणारं साहित्य: गाजर, फ्लॉवर, बेसिल, बेबीकॉर्न, झुकिनी, लाल सिमला मिरची, फरसबी, पिवळी सिमला मिरची, बटर, हिरवी सिमला मिरची, सेलरी, चीज, ऑलिव्ह ऑइल, पार्सली, मीठ, लसूण पेस्ट,
आणि मिक्स हर्ब्स. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल घालून त्यात लसणाची पेस्ट परतून घ्यावी. त्यात लाल, पिवळी आणि हिरवी सिमला मिरची, झुकिनी, बेबीकॉर्न, फ्लॉवर आणि गाजर घालून परतून घ्यावं. त्यामध्ये फरसबी, मीठ, मिक्स हर्ब्स, सेलरी, पार्सली, बेझिल्स आणि बटर घालून बाउल मध्ये काढून घ्यावं आणि वरून चीज घालून 7 नोट्स विथ मिक्स हर्ब्स ही डिश सर्व्ह करावी.